सरासर जैन समाज के साथ में अन्याय हुआ है। बहुत बड़ा षड्यंत्र हुआ है। पहले बहुत अच्छा पवित्र वास्तु है, श्रेष्ठ वास्तु है, जहाँ संस्कारों का शृंखनाद होता है, जहाँ भक्ति के स्वर गूंजते हैं, जहाँ साधु तपस्या ध्यान आदि करते हैं। ऐसे स्थान को इनके पूर्वजों ने बड़े उदार मन से बनाया और बना करके समाज को डोनेट कर दिया, दान कर दिया, और साथ में डीड में लिख दिया कि आप इससे कोई बेच नहीं सकते हैं। मेरे परिवार से सिर्फ 2 ही ट्रस्टी हो सकते हैं और 2 ज़्यादा ट्रस्टी नहीं हो सकते हैं। तो उन्होंने पहले ही षड्यंत्र किया है कि इनने स्वयं 2 ट्रस्टी रहे हैं और अपने नौकरों को इन्होंने जो है इसमें ट्रस्टी बनाया हुआ है, जो इनके जी में जी हाँ में हाँ करते हैं, दिन को दिन रात को दिन, जिस तरह से जो इनको आदेश होता है करते हैं। इन सब ने मिलकर एक बहुत बड़ा घोटाला किया है। जो आज खरबों की संपत्ति है उसको अरबों रुपए के अंदर में, मतलब जो सोने का है उसको राई के भाव के अंदर बेच दिया है। और उससे कोई दिक्कत, सबसे बड़ी दिक्कत यह है कि इन्होंने हमारे भगवान को बेच दिया और ये पूरा विद्या का मंदिर बेच दिया। और उसके साथ में इतने सारे जो 200 वृक्ष यहाँ लगे हुए हैं उन सबको उन्होंने बेच दिया है। जैन समाज की आस्था और विश्वास को उन्होंने बेच दिया, इसलिए आज जैन समाज आंदोलित है। हमारे भगवान बिक जाएं, फिर इससे बड़ी दुख की बात और क्या हो सकती है। हमारा विद्या का मंदिर, जो गरीब अशिक्षित असहाय दूरस्थ ग्रामीण किसान आते थे, उनके बच्चे यहाँ आते थे और जो शाकाहारी थे उनको शुद्ध शाकाहार भोजन मिलता था, गरीब बच्चों को कम से कम मूल्य में शंखचार मिलते थे, लेकिन आज सब कुछ उनका अधिकार छीन लिया गया, सब बेच दिया है, पंखे फर्नीचर सब कुछ बेच दिया है। इसके विरोध में आज पूरा समाज उतरा हुआ है। कल इसका बहुत बड़ा आंदोलन उसके बारे में क्या कहेंगे? देखिए, कल जो है मैंने पिछले रविवार को आह्वान किया था सारे भक्तों को कि यदि आप में थोड़ी भी आस्था भगवान महावीर स्वामी के प्रति है, यदि आप चाहते हैं कि हमारे समाज के जो गरीब अशिक्षित असहाय बच्चे हैं उनको उनको शिक्षा का अधिकार मिलना चाहिए, और ये तुम्हारे काम में आने वाला हॉस्टल है जिसको हमारे पूर्वजों ने बनाया है, तो उसके लिए आपको आना चाहिए। तो मुझे बड़ी खुशी है कि मेरे एक आह्वान पर हजारों लोग, हजारों की संख्या में पूरे महाराष्ट्र नहीं बल्कि मेरठ से, दिल्ली से, मुंबई से, हर तरफ से लोग यहाँ पर आए। और स्वतः वो आए, कोई उनके लिए खाने की व्यवस्था नहीं थी, किसी को आने जाने खर्चा नहीं दिया गया, कोई खर्चे पर कोई नौकरी पैड नहीं थे, ये श्रद्धा और भक्ति से आए थे। जो जो आए हैं उनका मैं हृदय से आभार करता हूँ। मात्र वो नहीं बल्कि हमारे पुणे नगर के अंदर सभी पक्षों के जो प्रमुख पदाधिकारी हैं, सारे समाज, सारा वर्ग, सारा धर्म, हर एक व्यक्ति, दिगंबर, श्वेतांबर, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, मातंग आदि सब, कुणबी, मराठा, सारे लोग हमारे साथ में आए, सबने साथ दिया है। तो कल का जो मोर्चा है वो सामाजिक एकता का मिसाल बना है और सब चाहते हैं कि पुणे का जो स्वाभिमान, पुणे की शान, ये एचएनटी है, ये ऐसा का ऐसा ही रहना चाहिए। ऐसा सबने हमको साथ दिया है, उनका हृदय से आभार व्यक्त करता हूं। लेकिन मैं इसके साथ में आह्वान करता हूं प्रदेश की सरकार से, प्रदेश के हमारे मुख्यमंत्री जी से, हमारे राष्ट्र के प्रधानमंत्री जी से कि आप हमारे नायक हैं, हम आपकी प्रजा हैं, हम आपके बच्चे और हमारे आप राजा हैं। और सारी जनता ने आपको चुना इसके लिए है कि आप हमको स्वच्छ सरकार देंगे, आप हमको एक निर्मल सरकार देंगे, आप हमको धर्म को बचाने वाली सरकार देंगे। पर जिस सरकार में धर्म के अधिकार ही छिन जाएं, जिसकी सरकार के रहते हुए धर्म घोटाले करके और नाना प्रकार करप्शन करके जहां पर मंदिर को बेच दिया जाए, जो कि लीगल है, 70 सालों से ये मंदिर है, ये हॉस्टल 70 सालों से चैरिटेबल ट्रस्ट है, पब्लिक ट्रस्ट है, और जिसमें डीड में कहा गया कि आप बेच नहीं सकते, उसको फिर किस तरह से घोलमाल करके बेचा गया है, इसके प्रति पूरी समाज में बहुत आक्रोश है। मैं पूरे प्रशासन, मुख्यमंत्री से कहना चाहूंगा कि आप तुम हस्तक्षेप करें और इसको बचाएं। यदि आप इसको नहीं बचाएंगे तो हमारे सरकार समाज ने नारा लगाया है, हमारे पूरे अकेले जैन नहीं बल्कि जन जन का एक ही नारा है कि जो धर्म को बचाएंगे हम उनकी सरकार बनाएंगे। आपके आगे की भूमिका क्या रहेगी अभी? बहुत कुछ है। सबसे पहले हमने जो है त्याग असत्याग्रह का आंदोलन को अपनाया है। हालांकि समाज ने मुझे बहुत निवेदन किया है, बहुत सारे रो रहे थे, उनका दिल तोड़ नहीं पाया, इस कारण से उन्होंने निवेदन किया कि हमको 15 दिन का समय और दो। मैंने कल ही कहा था कि जब तक मुझे न्याय नहीं मिलेगा, भगवान महावीर स्वामी आज बिक चुके हैं, जब तक उनके ऊपर ये बोझ नहीं हटेगा तब तक मैं अन्न का त्याग करता हूँ। लेकिन हमारे सारे बच्चे, सारे कार्यकर्ता वो कहने कि हम भी आंदोलन करेंगे, तो इसलिए कारण 15 दिन का समय उन्होंने मांगा है, मैंने 15 दिन की समय दिया है। 15 दिन के अंदर अंदर में यदि सरकार ने हमारे साथ न्याय नहीं किया, इस डील को कैंसिल नहीं किया, तो आगे क्या होगा आपसे हम देखेंगे। इसको बहुत बड़ी तैयारी, और हम कोई प्रकार से दंगा फसाद नहीं करते, क्योंकि हमारी संपत्ति है, भारत हमारा देश है। हम इस भारत देश में कोई प्रकार का तोड़ फोड़, दंगा जलाना वगैरह हम लोगों ने सीखा नहीं है।
हम लोग जोड़ना जानते हैं, हम लोग तोड़ना नहीं जानते। हम लोग शांति से, कल भी देखिए आप मोर्चा निकला, इतना अनुशासन संहिता के साथ में चला, हजारों लोग थे, पर कहीं कोई गंदगी नहीं छोड़ी, कोई प्रकार की तोड़फोड़ नहीं की, बल्कि रास्ते में जो गिरा उसको उठा क्लीन साफ करते गए। इस प्रकार का व्यवधान नहीं किया। तो हम लोग भारतीय नागरिक हैं, भारत हमारी भूमि, भारत हमारी माता है, ये हम अपनी माता को लेकर चल रहे हैं। तो ये भारत का ही, भारतीय माता का मंदिर है, उसको बचाने के लिए जो होगा तो पूरा समाज मिलकर करेगा। अभी हाई कोर्ट में गए हैं तो जी। नहीं मिला, आज उसमें जाने की, गड़बड़ हो गया तो क्या? देखिए हमारी भावना है कि इसमें आवश्यकता ही नहीं है। स्वयं हमारे माननीय सीएम देवेंद्र फडणवीस जो प्रथम नागरिक महाराष्ट्र सरकार के हैं, यदि वो हस्तक्षेप करें और जो चैरिटी कमिश्नर के साथ में जो करने वाले डील की है, उनको जो झूठे दस्तावेज दिए, तो स्वयं चैरिटी कमिश्नर ही इसको कैंसिल कर सकते हैं कि ये फ्रॉड हुआ है, उनको कैंसिल कर सकते हैं और कुछ करने की आवश्यकता नहीं है। यदि सीएम उनको बोल दे कि ये क्या हो रहा है, इसे कैंसिल किया जाए, तो सारी बात ही खत्म हो जाए, सरकार की छवि बनेगी और हमारे महाराष्ट्र की जो छवि है वो अच्छी बनेगी, पुणे का गौरव और अच्छा बढ़ेगा। उसको बढ़ाने के लिए आप आगे आइए। समाज को और सरकार को आप संदेश क्या देना चाहते हैं? मैं समाज को कहना चाहूँगा कि जब तक एचएनडी नहीं मिलेगा, हम चैन से नहीं बैठेंगे। इसके लिए चाहे जो हो वो हम करेंगे। पूरा समाज सोए नहीं, अपना स्वाभिमान गौरव प्राप्त करे। हम कोई भीख नहीं मांग रहे, हम कोई हक नहीं मांग रहे, हमें एक्स्ट्रा जमीन नहीं चाहिए, हमें हमारा अधिकार चाहिए। जो हमारा मंदिर है, हमारा विद्या मंदिर है, वो हमको मिलना चाहिए। और सरकार से भी यही आह्वान करेंगे कि आप हमें हमारा अधिकार दिलाइए, आप हमारे साथ में रहिए, धर्म के साथ में रहिए। जो धर्म के साथ चलेगा उसका शासन ही फहराएगा, उसका शासन का जय जय होगा। और जो शासन, जो सरकार धर्मात्मा और धर्म का साथ नहीं देगी, अहिंसा का साथ नहीं देगी, नैतिकता का साथ नहीं देगी, अनैतिकता के साथ, यदि आप, मैं सरकार से पूछना चाहता हूं कि आप मंदिर और धर्म को बेचने वालों के साथ या बचाने वालों के साथ में? तो आप बचाने वालों के साथ में आइए और अपनी सरकार को बचाइए। दिवाली का मौसम है, पूरे देश में दिवाली मनाई जा रही है, सबके जी, चेहरे पे मुस्कान है। दिवाली पर मेरी सबको शुभकामनाएं हैं, लेकिन हम जैन समाज ने तय किया है कि हम इस बार दिवाली नहीं मनाएंगे। इस बार की दिवाली एशियन दिवाली, हमारे भगवान जब तक दूसरे के हाथ में बिक चुके हैं, जब तक वह स्वतंत्र नहीं होंगे, तब तक जैन समाज इस बार भगवान को दीप तो लगाए। जिथं बघतोय हे 1958 साली सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक विश्वस्त संस्था, म्हणजे ज्याला पब्लिक ट्रस्ट म्हणतो, त्याची ही जागा आहे। आणि या जागेवरती हे जे इमारत बघतोय, हे सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग ही अशी इथं संस्था आहे। इथं एक हे हॉस्टेल आहे जैन विद्यार्थ्यांसाठी। आणि याची जी आपण इमारत बघतोय, ही इमारत मुडकळ साली पडायला आली, ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका झाला असं कारण दाखवून इथल्या जे ट्रस्टी विश्वस्तांनी राज्याचे जे धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्याकडे एक अर्ज केला होता। ते अर्ज करताना त्यांनी असं चित्र रंगवलं की आता हे पडायला झालंय आणि याला नीट करण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे फंड्स उपलब्ध नाही, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान, टेक्निकल मॅनपॉवर उपलब्ध नाही, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं, ज्यामुळे आता देर इज अ त्यांचा जे शब्द आहे ते आहे की कॉम्पेलिंग नेसेसिटी, म्हणजे याच्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही असं त्यांनी एक चित्र रंगवलं। आणि धर्मदाय आयुक्तांकडनं ताबडतोब एक 35-40 दिवसामध्ये परवानगी सुद्धा मिळाली ही जागा विकायची। आता ही जी संपूर्ण वास्तू आहे, ही वास्तू याची जी घटना आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रस्ट डीड, त्या ट्रस्ट डीड नुसार यांना अशी जागा विकायचा अधिकारच नाही। 1958 साली जेव्हा याची घटना लिहिली गेली, ते फार हुशार होते आणि इतके धोरणे होते, त्यांना कदाचित त्याचा भास झाला असावा की आपल्या पुढच्या पिढ्या असा नालायकपणा करतील। त्यांनी त्यात सगळं लिहिलंय की कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला आर्थिक अडचणी आल्या भविष्यामध्ये, तर तुम्ही समाजाकडनं दान मागा, तुम्ही स्वतः काही जागा विकसित करून तिथं दुकाने काढा, भाड्याने द्या, तुम्ही थोडंफार कर्ज घ्या, काम चालवा, मात्र कुठेही जागा विकायची नाही असं त्याच्यामध्ये त्यांना कुठले परवानगी नाही। त्यांना जागा वाढवण्यासाठी त्यांना परवानगी आहे, तुम्ही नव्याने ह्याचा विस्तार करा। आणि अशा स्थितीमध्ये ह्यांनी एक खोटं चित्र रंगवलं। त्याच वेळेस ह्यांचे जे ताळेबंद आहे बॅलन्स शीट, या बॅलन्स शीट नुसार ह्या ट्रस्टच्या खात्यामधनं 2 वर्षामध्ये 14 कोटी रुपये रक्कम बाहेर पाठवण्यात आली। 14 कोटी रुपये रक्कम जी वालचंद इंडस्ट्रीला पाठवली, तिथं त्यांनी ते असुरक्षित कर्ज म्हणून दाखवलं। इकडं काय दाखवलं की आम्ही जागा खरेदी करतो आणि इकडे चित्र रंगवतं की आमच्याकडे पैसेच नाही, असं एक सगळं खोटं चित्र रंगवलं। गोखले बिल्डरशी यांनी व्यवहार केला। जे गोखले बिल्डर आहे, जे पुण्यातले एक नामांकित बिल्डर, त्यांच्याशी यांनी सगळी जागा जी आहे 3 एकर जागा, या जागेचा मोबदला ठरला 311 कोटी, त्यापैकी 230 कोटी रुपये रक्कम प्रत्यक्षात द्यायची आहे। आणि वरची जी 81 कोटी रुपये रक्कम आहे त्याच्या बदल्यामध्ये जे विकसक गोखले आहेत ते या ट्रस्टला एक 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम
देणार आहे बांधून, आणि हे बांधकाम केवळ 3.5 गुंठे जागेत होणार आहे. म्हणजे 3.5 गुंठे जागेत अशी एक उंच निमुळती इमारत तयार होईल, आणि सगळी केवळ 10 गुंठे. म्हणजे तुमच्या घरातल्या बाथरूमला कुठंतरी होल पडलं, ते नीट करायला तुम्ही तुमचं अख्खं घर विकायला काढलं, आणि नंतर तुम्ही बाथरूम भाड्याने घेतलं. या सगळ्या करारनाम्यामध्ये गोखलेकडनं यांना जी 10 गुंठे जागा मिळणार आहे ती भाड्यातत्तर मिळणार आहे. आता सर्वात जास्त समाजाला क्रोधित आणि आक्रोश व्हायचं कारण असं की आतमध्ये एक भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे, 1960 साली स्थापन. ते मंदिरच रेकॉर्डमधनं गायब केलं. कुठल्याही सरकारी रेकॉर्डमध्ये परवानग्या घेताना, धर्मदायुक्तांकडे अर्ज करताना, धर्मदायुक्तांनी याच्यावर आदेश करताना सगळीकडे रेकॉर्डमध्ये गायब करून टाकलं. अक्षरशः ज्या वेळेस हे सगळं याच्यावर जर मुलांनी तक्रारी केल्या, इथल्या जे माजी विद्यार्थ्यांनी की असं चुकीचं करताय, मुलांनी याचिका दाखल केली आहे, आम्ही तक्रारी दाखल केल्या, पोलिसात तक्रार दिली आहे. हे इतके निर्भीड की 9 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे, याची त्यांना 3 ऑक्टोबरला नोटीस गेली. त्यांचं वकील हजर आहे, त्यांनी कोर्टात म्हणणं देखील सादर केलं 6 ऑक्टोबरच्या तारखेचं, आणि 8 ऑक्टोबरला यांनी सरळ गोखलेच्या नावाचं शेल्डीड करून टाकलं. दुसऱ्या मिनिटाला गोखलेंनी लगेच बुलढाणा अर्बन आणि विरेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेच्या नावाने याचं घाणखत केलं. घाणखतामध्ये असं लिहिलं की ह्या जागेवरचं जे काय असेल प्रत्येक, म्हणजे झाड झुडपं खोल्या बांधकाम जे काय असेल त्याच्यावरती ह्या पुढं जो हक्क राहील तो बुलढाणा अर्बन आणि विरेश्वरचा राहील. म्हणजे आजच्या मितीला आमचं मंदिर बेवारच झालं. देशाच्या इतिहासामध्ये जैन धर्माचं मंदिर, दिगंबर जैन धर्माचं एक मंदिर अशा प्रकारे विक्री होणं बिल्डरला, आणि ते बिल्डरने त्याच्यावरती कर्ज काढणं, हे पहिल्यांदा घडलंय. म्हणजे आणि हा प्रश्न की मग ह्यांनी मोजण्या केला नाही का, सर्च रिपोर्ट घेतले नाही का? अहो, जिथं समजा लाख रुपयाचं जर कर्ज घ्यायचं असेल ना, त्याला किमान आठवडाभर लागतात. इकडं सीलडीड झालं, दुसऱ्या मिनिटाला इथं होतंय सगळं. तुम्ही मोजण्या, त्याचं सर्च रिपोर्ट काही नाही. या सगळ्या एक राजकीय वरदस्तामुळे होतंय, बळाचा वापर करून होतंय. आणि हा सगळा प्रकार म्हणजे हे त्याला होतं ना की लँड ड्रायव्हिंग, हे लँड ड्रायव्हिंगचा हा सगळा प्रकार आहे. आता ह्यामध्ये इथले जे लोकप्रिय केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ यांचा समावेशबद्दल याचा असा अँगल येतो की ते मागच्या वर्षी गोखले यांच्यासोबत इथं आले होते. महावीरच्या दिवशी गोखले मंत्री महोदय इथं पाहणी करून गेले. आता आम्हाला सगळा प्रश्न पडतो की अचानक यांना जैन धर्माचा यांना असं का मंदिर झाले दर्शनाला? मग पुण्यामधले असे किती मंदिरात गेले? ते इथं आले, थांबले, सगळं पाहणी केली त्यांनी, आणि योगायोगानंतर 7 ते 8 महिन्यानंतर याचं सगळं टेंडर विशाल गोखलेंना जातंय. ज्या 3 कंपन्यांनी ह्याच्यात भाग घेतला त्या 3 कंपन्याचे सगळे टेंडर एकसारखे आले. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे ज्या मेरिट डेव्हलपमेंटला जे काम दिलं या ट्रस्टींनी हे सगळं विक्री व्यवहार करण्यासाठी, तीच कंपनी गोखलेंसाठी 40 प्रोजेक्टमध्ये काम करते. म्हणजे आता हे सगळं एवढा योगायोग आहे का सगळा? हे सगळं ज्यावेळेस दिसतं तेव्हा सरळ स्पष्ट होतं की हे केवळ एक राजकीय ताकद. पण आम्हाला याच्यामध्ये मंत्र्यांना दोष देऊन काय उपयोग नाही, त्यांच्या टीका करून आमचेच ट्रस्टी जर नालायक निघाले. आणि नंतर मग ते आता काल त्यांनी काय प्रेस नोट काढली का योगेश पांडे आणि राजू शेट्टी हे ब्लॅकमेल करतात वगैरे. हा मूर्ख माणूस आहे हा ट्रस्टी. यांच्या विरोधात मी पोलिसात फिर्याद केली आहे, तिथं येऊन ते जबाब द्यायला तयार नाही. यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करायचं, तिथं येऊन ते जबाब तयार करणे. प्रेसला काय सांगताय की ते बोले ब्लॅकमेल करताय? अरे काय ब्लॅकमेल? तुम्हाला काय, तुम्ही ब्लॅक आहे, ब्लॅक, या ब्लॅक माणसाला काय ब्लॅकमेल करायचं? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे यांचा एक ट्रस्टी पळून गेलाय. यांच्या एका ट्रस्टीने राजीनामा दिला, हे कुणालाही माहित नाही अजून. त्यांनी त्याच्यावरती काही उल्लेख नाही केला. त्यांनी त्या ट्रस्टीने सांगितलं की हा सगळा व्यवहार चुकीचा झालाय. एक ट्रस्टी स्वतः सांगतोय. आता तर मान्य करा की तुमचा व्यवहार चुकीचा आहे. हा कहर आहे. आणि आम्ही परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, त्यांनी सगळं समजून घेतलं. आणि एकंदरीत जर असं बघितलं तर हा सगळा दिशाभूल करून आदेश मिळवण्याचा प्रकार आहे. हे सगळं संगनमताने करून, आणि त्यामुळं आमची काल राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी व्यवहार हा सगळा रद्द करावा, त्यांचे विशेष अधिकार वापरून आम्ही त्यांचा जेवढा सत्कार करू. आमचं कुणाशी रागरोप नाही, आमचं कुणाशी नाराज नाही. आमचं म्हणणं इतकंच आहे की ही वास्तू यांच्या पूर्वजांनी दान दिली, समाजाला दान दिली. तुम्ही अशा प्रकारे बोगस कारभार करून आणि हे खोटं सांगताय आम्ही हॉस्टेल बांधतोय, कोणाचा काही संबंध नाहीये. संबंध कसा नाहीये? तुम्ही फक्त एक विश्वस्त झाले आहात, पब्लिक ट्रस्ट झाले. तुमच्या वडिलांनी ही दान देऊन टाकली समाजाला. समाज त्याचा उपभोक्ता आहे, याचक आहे त्याचा. आणि 3-3 पिढ्या ते शिकल्या. आम्ही त्यांचं नाव होतो आणि इतकं महान काम होतं वालचंद शेठचं.
त्यांनी 50 ट्रस्ट केले, त्यांनी इतक्या ठिकाणी त्यांनी जागा दिल्या, शेकडो ठिकाणी जागा दिल्या आणि ह्यांचे वारसदार म्हणता आम्ही यांनी स्वतः तर 1 रुपयाचं काही याच्यात योगदान दिलं नाही, हाय ते विकून खायचं. आणि आम्हाला काय मूर्ख समजतात का? 230 कोटीला तुम्ही प्रॉपर्टी विकताय आणि गोखले म्हणतोय 25 कोटी रेव्हेन्यू मिळणार आहे आम्हाला. असं कोणता धंदा आहे याच्यामध्ये खर्च जाऊन तुम्हाला 600-700% नफा मिळतो म्हणून? हा सगळा एक कुभांड आहे. जागा मोकळी दिसली म्हणून हे एक लँड ग्रॅबिंगचा प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये केवळ जैन अजैन या सगळ्यांसोबत होऊ शकतं. योगा होऊन हे जैन मंदिर सापडलं यांना. हे जर आपण बघितलं उद्या कुठल्याही धर्माशी होऊ शकतं, वक्फ बोर्डवरशी होऊ शकतं, एखाद्या गुरुद्वाराशी होऊ शकतं. म्हणजे मोकळा जागा ठेवणं हा अजून आता अभिशाप झालाय का? आणि आमची एक विनंती आहे की पुण्यामध्ये ह्या प्रकारे जर लँड ग्रॅबिंग होत असेल तर त्याला कुठेतरी सरकारने आता आवर घालावा. सगळे जे आहेत म्हणजे सत्तेत आहेत, जे सर्व म्हणतात की आम्ही धर्माचे रक्षक आहोत, सगळे धर्माचं रक्षण करायची तुझी जबाबदारी आहे. त्यामुळं लोक खूप क्रोधित झाले. काल तब्बल 25,000 लोक मोर्चाला आले, स्वतः खर्चाने आले. कोणी कुणाला फक्त एक निरोप दिला होता. आणि जर 25,000 लोक प्रत्यक्षात येता येतं तर तुम्ही समजून घ्या याचे 1,000 पट लोक नाराज आहेत आता, कारण लोकांना हे पटलेलं नाही. आणि आमचा शब्द न शब्द खरा आहे, त्यामुळे लोक आमच्या सोबत आलेत. आम्ही काय बोगस हे माणूस ते प्रेस नोट काढतो, काहीतरी फालतू संध्याकाळी सांगतो, म्हणजे हसाव का रडव? अरे तुम्हाला काय आमच्यावरती यांना कधी ब्लॅकमेल केलं, काय बोलताय? म्हणजे मी जेव्हा शेट्टी साहेबांनी सांगितलं ते हसायला लागले. ते म्हणते ते डोक्यावर पडला, म्हणते आता त्याचा डोक्यावर परिणाम झाला त्या माणसाच्या. लोकांना दिशाभूल करण्यासाठी ते त्या पद्धतीची विधानं करतायत. हे त्यांना तो नैतिक अधिकार नाही. ज्यांनी बापाने बांधलेलं घर विकायला करतो, रंग द्यायला करत नाही, तो शेजारी आरोप करतो माझं घर पाडायला लागला. ही यासारखं दुर्दैवी गोष्ट काही नाही. कारण जे समाजासाठी जे या ठिकाणी लढा देत आहेत, स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या खर्चाने ह्यांनी हा लढा उपरलाय. आणि लढा उपरला असता पांडेजींना राजू शेट्टी साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि त्यांना ते म्हणण्यापेक्षा तुम्ही जे सेल डेट केलं तेच कॅन्सल करा ना, मग तुम्हाला बदनाम करण्याचा प्रश्नच येत नाही. आणखी एक महत्वाचं, जी वीरेश्वर कोऑपरेटिव्ह संस्था आहे ते कुठल्या कर्नाटकमधली, पोलिसांमार्फत पोरांना मेसेज पाठवत आहे दमदाटे. आज पोलिसांचे फोन आले काही मुलांना की तुम्हाला असं करू, तुमच्या नोटीस पाठवला, इकडे या तुमच्यावर. मी त्यांना सांगितलं अरे तुमच्यावर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या वीरेश्वरच्या संस्थेच्या विरुद्ध, ते फेस करा जरा, अशा इतर दमदाटे देऊ नका. आणि तुम्ही त्या लोकांनी मंदिर घाण ठेवलं, मंदिरचं घाणखत केलं, तो गुन्हा नाही का तो? आणि जर त्यांनी जर फाजील चाळा केला तर आम्ही जर सांगितलं की देशभरामध्ये एका मिनिटामध्ये 5,000 गुन्हे त्यांच्या दाखल होतील, 5,000 गुन्हे एका दिवसात. हे असं करू नका, आम्हाला त्यात काही जायचं नाही. जे आहे ते नियमाने प्रामाणिकतेने तुम्ही त्याचा स्वीकार करून की ही जागा विद्यार्थ्यांसाठी आहे, ताबडतोब हे हॉस्टेल सुरू झालं पाहिजे, अशी आमची एकमुखानी मागणी आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री महोदय लवकरच याबद्दल निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही वाट बघतोय. आणि तसं जर नाही झालं तर पुढे पूर्ण समाजाचा मुंबईमध्ये मोठा मोर्चा आणि ठिय्या आंदोलन राहील. मी ॲडव्होकेट सुकौशल जिंतूरकर. आपण आता सध्या HND जैन बोर्डिंगच्या प्रांगणात उभं आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप सारे इथं वृक्ष आहेत. जवळपास 250 ते 300 वृक्ष आहेत. आणि जो व्यवहार झालेला आहे त्यामध्ये हे वृक्ष आता तो जर व्यवहार थांबला नाही तर हे सगळे वृक्ष इथून नष्ट होणार आहेत. आपण बघू शकतो जैन धर्मामध्ये सुद्धा एक मोठी शिकवण दिलेली आहे की प्राणी असतील किंवा वृक्ष असतील किंवा सगळे जे काही आहे त्याला एक महावीरांची शिकवण आहे, जगा आणि जगू द्या. आणि तसंच संत तुकाराम महाराजांनी पण एक सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तर त्यामुळे आजच्या पुण्याच्या कंडिशनसाठी हे जे मागचे सगळे वृक्ष आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि जी प्रायव्हेट डेव्हलपमेंट इथे होणार आहे त्यामुळे या वृक्षांना फार मोठा धोका आहे. तो तुम्ही बघू शकता, त्याच्यावर पक्ष्यांची घरटी आहेत किंवा इथे छोटे छोटे प्राणी असतील, मुंगूस आहेत बरेच इथं. तर त्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे. आणि त्यामुळे ही जी डेव्हलपमेंट आहे ही थांबली पाहिजे. आणि हे सगळे वृक्ष आहेत, जवळपास 250 ते 300 इथे वृक्ष आहेत. आणि सगळे वृक्ष 60 ते 70 वर्ष जुने आहेत. तर त्यामुळे आपल्या पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून थांबवण्यासाठी ही प्रायव्हेट डेव्हलपमेंट थांबवली पाहिजे. सुरुवात या मंदिरापासून झाली. या ठिकाणचे जे रेक्टर होते किंवा आजही आहेत सुरेंद्र मोतीचंद गांधी यांच्या सुविध पत्नी सुरेखाताई ज्यावेळी मला
माझे नियम असायचे, रविवारचं मीठ खाणं नाही किंवा एकासन, हे जे धार्मिक माझे विधी होते की नियम होते, हे नियम पाळण्यासाठी मी दर रविवारी निरेल जायचो. एक वेळ त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की आम्ही निरेल तेवढ्यासाठी जातो, तर त्यांनी सांगितलं बा या ठिकाणी निरेल जात जाऊ नको, तू या मंदिरातच पूजा कर, या ठिकाणी जेवायले माझं जेवण आणि बिगर बेटाचं जेवण हे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी या मंदिरामध्ये या वास्तूमध्ये धर्म प्रभावना करण्याचं किंवा धर्म टिकवण्याचं, धार्मिक संस्कार करण्याचं काम या ठिकाणी मंदिरात अप्रत्यक्षरित्या होत असतं. या ठिकाणी असलेला प्रत्येक विद्यार्थी दिवसातनं किमान एक वेळा तरी या ठिकाणी येऊन तो त्याच्या भगवंताचं दर्शन घेतो. म्हणजे त्याच्यावर धार्मिक संस्कार किंवा त्याचा प्रभाव शांततेचा, संयमाचा राहतो. आणि ज्यावेळी त्या कुठं अदृश्य शक्ती असते, आपण प्रत्यक्ष भगवान महावीर आणि आदिनाथांना बघितलं नाही, परंतु एक मला सद्भावना असते की ज्याप्रमाणे विठ्ठलाकडे वारी जातो, विठ्ठलला आपण कधी बघितलं नाही, परंतु वारीला जाताना भावना कधीतरी मला विठ्ठल मला भेटेल, आणि ते भाव सद्भाव ठेवून आपण त्या ठिकाणी जातो आणि आपल्याकडनं सत्कार्य होत असतं त्या माध्यमातून, किंवा चांगल्या मार्गाला आपण जातो, वेगळा विचार करत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंताचं स्थान असल्यामुळं, मूर्ती असल्यामुळे गेल्या 58 वर्ष हे मंदिर आहे. त्या मंदिर असताना ह्या इथला प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं दर्शन घेतलेलं आहे. जे धार्मिक जैन सामाजिक कार्यक्रम आहेत तेच त्याचं स्वाधिष्ठान किंवा या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. आणि अशा ठिकाणचं मंदिरसुद्धा यांनी ज्या नवीन खरेदीदार ज्या आहेत ज्यांनी बेकायदेशीर खरेदी केले, गोखले बिल्डर्स त्यांनी याचा त्यांच्या प्लॅनमध्ये सुद्धा उल्लेख केलेला नाही किंवा विकणाऱ्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी तयार होणारा विद्यार्थी दरवर्षी 200 ते 250 विद्यार्थी तयार होतात. ते 200-250 विद्यार्थ्यांमधले जवळजवळ 50 ते 70% विद्यार्थी चांगल्या पोस्टवर किंवा स्वतःचे उद्योग निर्माण करतात. ते उद्योग निर्माण करत असताना या भागातील, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना ते रोजगार उपलब्ध करून देतात, त्यांच्या ज्ञानाचा, बुद्धीचा फायदा करून देतात. हे या ठिकाणी चांगलं घडवण्याचं कार्य या वास्तूमध्ये होतं. हे टिकणं गरजेचं आहे. त्याबरोबर हे मंदिर आहे, ज्या ठिकाणी नवदेवतांचा वास आहे, त्या नवदेवतांचा वास ज्या पद्धतीने आपण अयोध्येला रामाचं मंदिर होतं की नव्हतं हा भाग नंतर, परंतु आपण प्रत्येकाने कारसेवक म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि ते राम मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो. हे त्यांनी विसरू नये. आत्ताच्या शासनकर्त्यांनी, ते सुद्धा रामाचे भक्त आहेत, कोणत्या तरी देवाचे भक्त आहेत, त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न अयोध्येला केला. आम्ही सुद्धा त्या कारसेवकांमध्ये होतो. त्या पद्धतीनेच हे जैन धर्माचं श्रद्धास्थान आहे. भगवंताचं आज या ठिकाणी मंदिर अस्तित्वात आहे आणि तो जर कोणी नसल्याचा किंवा पाडण्याचा प्रयत्न करत असेल त्यासाठी दुर्दैव कोणतं नाही. हे शिवाय राज्यकर्त्यांनी, रामाच्या भक्तांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, हेच मला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे तो त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही आहे. बिल्डरलाही माहिती आहे बाजार मूल्य काय आहे आणि त्याने घेतले किती दराला. साधारण 330 कोटीच्या दराने माझ्या माहितीप्रमाणे घेतलं गेलेलं आहे, परंतु याचं बाजार मूल्य साधारण 1700-1800 हजार कोटीच्या दरम्यान असल्याचं बाजार मूल्य हे आहे. हे दिसतंय, हेही त्यांनी मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वास्तू उभी केली त्या दात्याने, वालचंद शेठजींनी, वालचंद ग्रुपचे दोषी परिवाराचे जे प्रमुख होते, ज्यांनी सर्व साम्राज्य उभं केलं, त्यांनी वास्तू देताना क्लिअर कट त्यांच्या जे दानपत्र गेलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय, सदर जमीन जैन समाजातील शिक्षणासाठी, वैद्यकीय कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी वापरण्यात यावी आणि त्यासाठी हे डोनेट केलं आहे. जसं जर कोणाच्या बापाने लिहून दिलं असेल, थोडा संसदी शब्द वापरतो कदाचित, मग तरी त्यांना कळेल. जर कुणाच्या बापाने लिहून दिलं असेल की माझी वास्तू माझ्यानंतर त्याची विल्हेवाट कुणी करावी, तर त्या पद्धतीने त्याची केली जाते. ही कायदेशीर बाब झाली. त्यांनी हे समाजाला दान केलेलं आहे आणि जैन समाजामध्ये एकदा दान केलेलं कुणालाही दान केलेलं परत घेतलं जात नाही, त्याला निर्माल्य मानलं जातं. आणि हे निर्माल्य जर कोणी परत निर्माल्य स्वीकारत असेल, दिलेलं दान परत माझं म्हणून जर वापरण्यापर्यंत असेल, तर त्यासारखं दुसरं पापकर्म कोणतं नाही, हे या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो. आणि आपण
हे जे बेकायदेशीर जे व्यवहार झाले त्यांच्यावर आपल्या माध्यमातून शासनाला आणि राज्यकर्त्यांना प्रशासनाला विनंती करतो, ह्याच्यामधले जे जे बेकायदेशीर व्यवहार अडकले आहेत, जो बिल्डर पण असू शकतो, त्या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट धर्माचे अधिकारी किंवा विश्वस्त, आणि ज्या बँकेने बेकायदेशीररित्या कर्ज देण्याचा प्रयत्न केला, कारण कोणतीही बँक कर्ज देताना जर तारण नसेल, एक दुसरी गोष्ट तारणचं जरी दिसलं तरी ते जोपर्यंत त्याचं सर्च रिपोर्ट होत नाही, क्लिअर टायटल होत नाही, सर्च रिपोर्ट कशा पद्धतीने दिलाय, किती दिवसात गेलाय, ह्या संशोधनाचा भाग आहे, त्यामध्ये सुद्धा अपारदर्शकता किंवा संगनमत आढळत आहे, तर सदरू बेकायदेशीर व्यवहार ठरला पाहिजे. शासनाने बेकायदेशीर व्यवहार ठरवावा आणि ज्यांनी व्यवहार केलाय त्यांना सद्बुद्धी देऊ. भगवंताच्या विनंती करतो किंवा हा त्यांनी व्यवहार रद्द करावा, सेल डीड रद्द करावं, आणि तुमच्याच्याने शक्य होत नसेल तर समाजाला हे दान द्यावं. समाजाला ऑलरेडी दान दिलेलं आहे, समाज उभं करण्यास ते तयार आहे. एवढंच मी या ठिकाणी तो जय जिनेंद्र. आज पुण्यामध्ये सगळीकडे चर्चेला असलेले आणि गाजत असलेला विषय म्हणजे HND जैन बोर्डिंग आणि तिथे असणारं भगवान महावीरांचं मंदिर. ज्या जागेवर आज ह्या वास्तू उभ्या आहेत ती जागा ज्या पद्धतीने विश्वस्तांनी विक्री केलेली आहे तर ती पद्धत समाजाच्या दृष्टीने किती घातक आहे या संदर्भात मला काही गोष्टी सर्वांसमोर मांडायच्या आहेत. आता या प्रिमायसेसमध्ये असलेल्या भोजनगृहामध्ये मी सध्या उभा आहे. आज भोजनगृहाची जर तुम्ही चित्र पाहिली किंवा परिस्थिती पाहिली तर कोणी छातीठोकपणे सांगू शकेल की ही वास्तू आज पाडण्याजोगी नाही किंवा ही वास्तू उपयोगी नाही. आज भरभक्कम दगडी बांधकाम असलेली ही वास्तू चॅरिटी कमिशनरकडे खोटी कारणं दाखवून, वेगळ्या पडक्या वास्तू दाखवून ह्या वास्तू आता रिस्की आहेत किंवा वापरण्यायोग्य नाहीत असा खोटा प्रचार करून, खोट्या परवानग्या घेऊन ही विक्री व्यवस्था निर्माण केली. आता याच्यामध्ये कालच विश्वस्त लोकांपैकी चेअरमन साहेबांनी एक प्रेस नोट रिलीज केली. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असल्यामुळे फक्त जैन समाजासाठीच हे केलं पाहिजे असं काय याच्यावर बंधन नाही. हो, अगदी बरोबर आहे. त्यांनी हे मान्य केलं की हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, हेच फार मोठं म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे हे समाजाला किंवा ओव्हरऑल सगळ्यांनाच फार महत्त्वाचं आहे त्यांचं म्हणणं हे. मग इतके दिवस त्यांना हे कळलं नाही का? त्यांनी इतके दिवस इतर समाजाच्या विद्यार्थ्यांना का इथं सवलत दिली नाही? ट्रस्टी तर तेच होते, त्यांचेच वंशज होते, त्यांचेच नातेवाईक होते, आणि आज जेव्हा हे विक्रीचं समर्थन करण्यासाठी असं काहीतरी चुकीची माहिती देऊन समाजाला किंवा सर्वसामान्य जनतेला जे दिशाभूल करायचा प्रयत्न होतोय हा सुद्धा फार घातक आहे. जर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर त्यांनी एक काम करावं की समाजासमोर किंवा सार्वजनिक मीडियासमोर यावं. एका बाजूला समाज सगळा बसेल, एका बाजूला सगळे विश्वस्त बसू देत आणि त्यांनी केलेलं काम बरोबर आहे त्याचं त्यांनी समर्थन करून डिबेट घडवून आणावं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगावं पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट विकायचा त्यांना अधिकार कशा पद्धतीने आहे, आणि जर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर मग आतापर्यंत फक्त जैन विद्यार्थ्यांनाच त्यांनी का सवलत दिली इथे राहण्यासाठी. म्हणजे एकंदर केलेल्या मोठ्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी ज्या पद्धतीचे हे प्रेस नोट वगैरे करतायत हे फार चुकीचं आहे. या संदर्भात सर्व समाजाने देखील, जैनेतर समाजाने देखील विचार करून या अशा गोष्टी भविष्यात घडू नयेत किंवा झालेल्या गोष्टीला कसा पायबंद घालता येईल या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे.